ऐका ना, आज मस्त भरलं वांगं करतोय, पण खास टिप्स आहे. कारण वांगं काय फारसं चवीला नसतं, तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, वांग्याचे काटे काढून घ्यायचे आणि मधून 4 भाग करायचे, म्हणजे किडका आहे का ते पण कळतं. आणि बघा अशा प्रकारे एक बोटभर फक्त मीठ लावून घ्यायचं, प्रत्येक वांग्याला एक बोटभर मीठ लावून घ्यायचं, चिमूटभर मीठ टाकायचं. आता त्याच्यामुळं काय होतं तर बघा, त्यानंतर पातेल्यामध्ये चमचाभर तेल टाका आणि मस्त ही वांगी परतून घ्या. ह्याच्यामुळे ना ते मिठाचा रस वांग्यामध्ये उतरतो आणि मस्त वांगी चवीला होतात. तर ही खास मस्त अशी टिप्स आहे. तर बघा, वांगी परतून होतात तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची, म्हणजे वांगी निम्म्याला जास्त शिजतात. तर बघा, कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि इथे मी शेंगदाणे घेतले. तर हे शेंगदाणे खाण्यासाठी भाजलेले खारे, त्यातले थोडे मी काढून ठेवलेले. आता हा छान असा मसाला वाटल्यानंतर आता पुन्हा एकदा ज्यात आपण वांगी भाजल्यात ना ती बाजूला काढायची, परत एकदा चमचाभर तेल टाकायचं आणि मस्त हा मसाला परतून घ्या. तर तेल थोडंसं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हळद टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचे, तर 2 चमचे इथे लाल तिखट घातलं आहे मी. चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कारण मसाला जेवढा व्यवस्थित चांगला परताल ना तेवढं छान असं वांगं होणार आहे. तर बघा, आता यानंतर ही फ्राय केलेली जी वांगी आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे, आलटून पलटून घ्यायचं आणि 1 मिनिट ते 2 मिनिट छान ह्याला शिजवून घ्यायचं. मस्त असं भरलं वांगं आपलं तयार आहे. तर जास्त वांगी शिजली नसतील तर थोडं पाणी घालून शिजवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.